पिंपळघर संघाचा संघनायक कॉमेंट्री बॉक्सची ताबडतोब रिपोर्ट करा. चला सामना सुरू करा. दोन्ही बॅट्समन पोहोचलेत ग्राउंडवर. पण सामना सुरू असताना संघनायकाने ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे. पिंपळघर संघ नाणेफेक अटाली संघाने जिंकली. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केले ते मैदानावर जानकी स्पोर्ट्स पिंपळघर या संघाला. बघत आहात त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय राजेश पाटील साहेब, माजी सरपंच वडू नवघर, त्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. ती म्हणजेच ग्रामीण सम्राट सन्मान्य श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक. पहिले षटक सुरू होते. लक्षात ठेवा टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर 2:20 मिनिटं झाली आहेत मध्यरात्रीची. सामना त्वरित सुरू करावा. गोलंदाज रवी पाटील जो लेफ्ट आर्म बॉलर आहे या संघाचा. आणि स्ट्राईकला आपण बघतोय फलंदाज केवलच्या सोबत प्रीतम. स्ट्राईक एंडला केवल, नॉन स्ट्राईक एंडला प्रीतम. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअरलीमध्ये. ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा ते कंप्लीट प्रयत्न सुरू आहे. आणि 2 धावा वेगाने कंप्लीट होतील, कॉन्फिडेंटली कंप्लीट होतील या चेंडूवर. आणि 2 धावांनी फलंदाज स्वतःचं खातं उघडतोय तो केवल. धावसंख्या 2. केवळ आणि प्रितेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रवी पाटील राऊंड विकेट. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अनप्लेबल. चारी खानो चित, चारी मुंड्या चित. फलंदाज बाद. एसटीचा आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्रिफळाची तिथे बाद केलं फलंदाज केवलला. अप्रतिम यॉर्कर. सूरज होतं बॅटिंगसाठी नवीन फलंदाज. आता लेफ्टी दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत मध्ये आतमध्ये. स्ट्रायकिंगला सूरज मागच्या सामन्यात जबरदस्त खेळी केली होती. 2 षटकार ठोकले होते, नंतर तो बाद झाला होता. पण आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी 17 धावांची केली होती याच फलंदाजाने. 2 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल अशी खेळी बघायला मिळाली होती. आता मात्र लेफ्ट हँडर बॉलर त्याच्या समोर आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि आल्याच आपला परिचय दिलाय खेळाडूने. नो लुक शॉट. बघितलं त्या फटक्याकडे, सीमारेषेबाहेर षटकार. काय टायमिंग होतं या फटक्यावर बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. फटका मारला, मान तशी फिरली होती, पण नंतर बघितलंच नाही. त्यांना माहिती होता हा चेंडू हा लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर जंगलात जाणार. आणि तिथून षटकार वसूल केलाय सूरज. त्याचा मगाशी मी उल्लेख केला होता की एक सूर्य जो संध्याकाळच्याच सत्रामध्ये आपण बघितलं की आपलं उद्घाटन सोहळा त्याच्या आधीच मावळला होता. पण इथे मात्र हा सूरज तळपतोय. मागच्या सामन्यात सुद्धा त्याने षटकारानेच खातं उघडलं होतं. तो सूरज बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला आल्यानंतर इथे स्वतःचं खातं षटकारानेच उघडतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम पिंपळघर. जानकी स्पोर्ट्स पिंपळघरच्या माध्यमातून हा संघ इथे खेळतोय. अवे फ्रॉम द बॉडी पॉईंटमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलं. डीप पॉईंटमध्ये चेंडू जातोय. चेस सुरू आहे. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत बघायचे फलंदाज धावून 2 धावा इथे पूर्ण करतायत. सूरज जोशीने जर 3 षटकार मारले तर सूरज पाटील यांच्याकडून पारितोषिक, ऋतिक पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे 11,000 रुपयाचं. सलग 3 षटकार मारले जर सूरजने तर पारितोषिक सूरजसाठी आहे. स्ट्राईक एंडला प्रीतम येतोय. 1 चौकार, 1 टेबल. धावसंख्या 11 दुहेरी अंकामध्ये. नेक्स्ट बॉल. ओव्हरपिच आहे, समोर एक्झिक्यूट केलाय. काय व्ही शेप मध्ये फटका आहे. डोळ्यांचं पारणं फेडणार राजस फटका. सीमारेषेबाहेर षटकार.
वॉट अ नॉक. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. मिस टाइम फटका शतशक्तीच्या डीपमध्ये येतोय. चेंडूच्या खाली प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा, पण चेंडू थांबत नाही. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय निघून आणि पंचांचा इशारा या चेंडूवर येतो तो चौकार. चांगला फटका ऑफर केला, समोर एक्झिक्यूट केला. ऑन दी अप स्ट्रेट ड्राईव्ह, लॉफ्टेड स्ट्रोक, स्क्रीनच्या समोर एक टप्पा घेऊन सरळ स्क्रीनवर चौकार. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावर आहेत. चला मॅच स्पीडअप करा. लक्षात ठेवा 2 वाजून बरोबर 20 मिनिटांनी सामना सुरू झाला होता. आतापर्यंत तुम्ही 5 मिनिटं घेतली आहेत एका षटकासाठी. 30 वेळ तुम्ही कंटिन्यू करा. बॉलिंग बरोबर षटक क्रमांक 2 मध्ये जगदील पाटील. 11,000 कॅश प्राईज आहे. कुठलाही फलंदाज पिंपळकर संघाचा कुठलाही फलंदाज 3 चेंडूचा 3 षटकार मारतोय तर ऋतिक पाटील यांच्याकडून 11,000 कॅश प्राईज आहे. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, लेग लाईन्स करायचं होतं, मागे जातो चेंडू, विकेट कीपर कडून चूक झाली आहे. हलकीशी बॅटची एज होती. विकेट कीपर इथे मात्र बघितलं की डाऊन द कॅच होता, तिथून ड्रॉप झालाय कॅच आणि मात्र एकदा तिथे कंप्लीट केली. फलंदाज बघूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. चेंडूवर टाकलाय राऊंड विकेट जगदील पाटीलने. हो, अप्रतिम डिलिव्हरी होती. बॉटम हँडचा वापर करून हलक्याने प्लेस करायचं होतं. त्याने बघितलं की मागच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे प्रतीक हावी झालाय त्याला स्ट्राईक एंडला आले त्याने. धावसंख्या 22, 22 धावा. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण बघत आहोत. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून, एक ड्रोन कॅमेरा, असे एकूण 5 कॅमेरे तुम्हाला बघायला मिळतात या स्पर्धेमध्ये. फुल टॉस उंच तर गेलाय, बघायचं आहे. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, दोन्ही खेळाडू चेंडूच्या खाली येत आहेत, पण चेंडू लास्ट मोमेंटला दिसलाच नाहीये. सीमारेषे बाहेर षटकार. फुलटॉस भेटला बॅटवर आणि काय टायमिंग बघा फटक्यामध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडेच चेंडू जाऊन लँड झालाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. आणि प्रतीकच्या बॅटमधून अजून एक आपण षटकार बघत आहोत. मगाशी त्याचाच मी उल्लेख केला की सिंगल इथे मात्र कन्वर्ट केली सूरजने. स्ट्राईक एंडला प्रतीकला आणलं, कारण प्रतीक चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडू त्याने 2 मोठे फटके दाखवले, त्यामुळे त्याने स्ट्राईक एंडला त्याला आणलं. आणि बघायचं आहे त्याच्या आतमध्ये तो निश्चितच त्याचा विश्वास साधा ठरवला आणि चांगला षटकार वसूल केला, चांगला फटका वसूल केला. धावसंख्या पोहोचली धावफल करते 28, 28 इन सेकंड ओव्हर. जगदील ओव्हरपिच आहे, पॅरलल स्ट्रोक, अप्रतिम फटका, गॅप आहे मोठा, सीमारेषे बाहेर षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असते ते खेळाडू. क्रिकेटच्या आयुष्यात पाऊल ठेवतात, ताकद अजून द्विगुणित होते, डबल होते, ती ताकद बघायला मिळते प्रतीकची. वॉट अ नॉक. आतापर्यंत 3 षटकार प्रीतम आहे स्ट्रायकिंग एंडला. आणि काय बॅटिंग केली प्रीतमने. बघायचं तिसरा षटकार येणार का. ओ, चेंडू दूर ठेवलाय, बाउन्सर टाकलाय चेंडूवर, पण बघतोय नाकाच्या समोरून, चेहऱ्याच्या समोरून चेंडू निघून गेलाय. नाही, पंच तेच सांगतात नाकाच्या समोरून गेलाय, कारण लाईन बिलॉंग्स टू अंपायर म्हटलं जातं. पंच तुमच्या जास्त जवळ आहेत आमच्यापेक्षा. आणि पंचाने तेच सांगितलं गुडलेनचा वापर निश्चित केला. शॉर्ट ऑफ गुडलेन होता हा चेंडू. तेव्हा असं वाटलं होतं की तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार बघायला मिळणार की काय प्रीतमच्या बॅटमधून, पण ते मात्र नियतीला तिथे मंजूर नव्हतं. डॉट बॉल. धावसंख्या काय माहिती धाव करून बघते ती 34, 34. पुढचा चेंडू पुन्हा जगदील पाटील. हा चेंडू हवेमध्ये आहे आणि काय फटका, काय फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा येतोय तो या षटकातला तिसरा षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. सागर कन्स्ट्रक्शन आपण बघतो की त्या ठिकाणी डगआउट आहे जे प्रेक्षकांसाठी आहे, त्या ठिकाणी चेंडू जाते निघून. वॉट अ बॅटिंग, वॉट अ नॉक. जसा संगणकाचा विश्वास होता की आम्ही 50 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, आणि ते मात्र बॅट्समन डिलिव्हर करत आहेत. काय बॅटिंग केली आहे.
सुपर बॅटिंग. पुढचा चेंडू पुन्हा सज्ज गोलंदाज जगनील. ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये ते चेंडू करून फेक करून करतोय. दोघांमध्ये कम्युनिकेशन चुकलंय. सूरजला तंबूत परतावं लागणार कारण डायरेक्ट हिट झालाय चेंडू आणि फलंदाज बाद होते तो सूरज. लॉंग ऑफ वरून चेंडूची फेक ज्याप्रमाणे झाली आपण बघितलं, अनएक्सपेक्टेड होतं ते सूरजसाठी. अपेक्षा केली नसेल की चेंडू डायरेक्ट हिट होईल एस टीवर आणि तेच बघायला मिळते. तुम्ही बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. चांगली फेकी बघू शकता. स्ट्रायकिंग एंडला चेंडूची फेक झाली डायरेक्ट एस टीवर आणि फलंदाज थोडासा मागेच राहिला पॉपिंग क्रीज पासून. सूरजने खातं तर उघडलं षटकाराने पण जास्त तो खेळपट्टीवर टिकू शकला नाही. रनआउटच्या स्वरूपात तो बाद होतोय. सूरजने केल्या वैयक्तिक आपल्या संघासाठी एक षटकाराच्या मैत्रीने ते म्हणजेच 10 धावा. धावसंख्या बघतो जी अंकित झाली धाव फलकावरती एकूण 41 41 लॉस ऑफ टोटल 2. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 41 म्हणजेच काय 20.5 गती आपल्याला बघायला मिळते. बुशदा ही चॅम्पियन ट्रॉफी ज्या ट्रॉफीसाठी लढत सुरू आहे. या ट्रॉफीसाठी हा संघर्ष सुरू आहे. 80 संघांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. 80 संघ म्हणजे 80 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. तुम्हाला ही ट्रॉफी बघायला मिळते आणि एक विहंगम दृश्य त्याच्या मागे तुम्हाला बघायला मिळते. ब्युटिफुल व्ह्यू जो ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर केला आहे. अप्रतिम अप्रतिम बघायला मिळते. खूप सुंदर किरण. ही सगळी किरणची मेहनत आहे. किरणने ड्रोन उडवला होता आणि खूप सुंदर तुम्हाला हे चित्र बघायला मिळालं. त्याचबरोबर आपण बघतो की बरोबर त्या वरती आपल्याला चित्र बघायला मिळते बाळामामा यांचं. खूप सुंदर ग्राफिक्स बघायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. आर डी किरवली आणि चौधरपाडा आणि सामना असेल तो 3 षटकांचा. लक्षात ठेवा नेक्स्ट मॅच असेल ती 3 षटकांची. जय हनुमान चौधरपाडा विरुद्ध आर डी किरवली या 2 संघांमध्ये होईल ती लढत. नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहायचं आहे. टॉससाठी रेडी राहा. गोलंदाजी मार्ग षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होते तो प्रेम पाटील कॅप्टन्स होता. शॉर्ट पिच चेंडू आहे. उडवलाय, हुक केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. सर्कलच्या आतमध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत संधी मिळते ती पुन्हा एकदा प्रीतमला स्ट्राईक एंड नेण्याची. 2 धावा धावून पुढे दिसायचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा इथे पूर्ण होणार. गुड रनिंग. भरपूर कॅज्युअल अप्रोच बघायला मिळत आहेत फिल्डिंगमध्ये आणि या कॅज्युअलनेसमुळे आपण बघतो की फलंदाज धावून 3 धावा इथे पूर्ण करतायत. प्रीतमने जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. केवळ बाद झाला खूप लवकर दुसऱ्या चेंडूवर. त्यानंतर सूरज आला होता ग्राउंड आणि त्याच्या आतमध्ये आपण बघितलं की 10 धावा त्याने केल्या. आता मात्र आपण बघतो की सौरभ त्याच्या जोडीला आलाय. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये धावसंख्या बघतो ती 44 धावा 44 बलस्थान आहेत मैदानावर पिंपळगर संघाचे. आपण बघतोय बॅटिंगच्या माध्यमातून. चला सामना सुरू करा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि बॉलिंग मार्कवर बघतोय तो प्रेम पाटील स्वतः कॅप्टन. स्ट्राईक एंडला सौरभ. षटकातील पुढचा चेंडू घेऊन. चला अटाली संघ चालू करा सामना. वेळ घेत आहे भरपूर. ऑनसाइड स्लॉग करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेऊन मिस टाइम आणि ड्रॉप की काय. सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण बघितलं की चेंडू बाउन्स झाला होता. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय आणि फलंदाज बघतोय तो बाद होतोय तो सौरभ. भरपूर चेंडू जगलदार तुम्ही बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. लिडिंग एज घेतली हवेमध्ये चेंडू मिस टाइम झाला फटका. फायनलीमध्ये क्षेत्ररक्षक आपण बघितलं की फर्स्ट अटेम्प्ट त्यानंतर सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्टला हा झेल टिपला आहे. फायनली फलंदाज बाद. थँक्यू किरण. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट बघत आहात. थेट प्रक्षेपण बघत आहात. थँक्यू किरण थळे आणि टीम. 4 कॅमेरामन टेक्निकलीमध्ये अजून 2 जण आपण बघतोय. जवळजवळ 7 ते 8 जणांचं ही टीम आहे मात्र काम करते. या ग्रामीण सम्राट सुरेश अर्थातच बाळामामा म्हात्रे चषक 2024 मध्ये. बॅटिंगसाठी नवीन आला फलंदाज. बॅटिंगसाठी पण बघतोय तो येतो म्हणजेच हर्ष पाटील 5व्या क्रमांकावर. 3 फलंदाज गमावले. धावसंख्या 44 धावा षटक क्रमांक 3 मध्ये. विकेट मिळाली कॅप्टनला प्रेम पाटीलला. अप्रतिम डिलिव्हरी. वेगवान चेंडू. यस इट इज एक्झॅक्टली स्टंपच्या समोर. लेग बिफोर विकेट. LBW फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट.
व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द बॉल, बिहाइंड द कॅप्टन. व्हॉट अ डिलिव्हरी. काय बघू शकता हा चेंडू जिथे मात्र पायचीत पकडले फलंदाजाला. परफेक्ट डिलिव्हरी मिडल स्टिकवर. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. नवीन आलेल्या फलंदाज कशाला प्रशाने प्रेशर बनवायचा, कशाला दबाव बनवायचा हे कॅप्टनला माहिती आहे. तिसऱ्या षटकात कॅप्टन स्वतःला डिलिव्हर करून दाखवतो आपल्या कॅप्टन आपल्या बोलिंगच्या माध्यमातून. जी धावसंख्या 2 षटकाखेर 41 होती त्या धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावला आहे या षटकामध्ये स्वतः कॅप्टनने. आयोजकांची एक सूचना आली आहे, खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी बसून घ्यायचं आहे, बाहेर येऊ नका. खेळाडू कक्ष पिंपळघर. अजून एक सूचना अशी येते की जर तुम्ही परत बाहेर आलात तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. त्यामुळे खेळाडू कक्षामध्ये बसून राहा खेळाडूंनी. 2 चेंडूत 2 विकेट काढल्यात कॅप्टनने, संगनायकाने, पीपीने, प्रेम पाटीलने. बॅटिंगसाठी वेदांत येतोय. मागच्या सामन्यामध्ये 4थ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता वेदांत. 3 आम्ही लेफ्ट हँडर पाठोपाठ बघितले होते. आता मात्र येतोय तो 6व्या क्रमांकावर वेदांत. हॅट्रिक बॉल. हो बघायचंय, फुल टॉस चेंडू होता. हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पीपी प्रेम पाटीलच्या नावावर. बघूया विकेट हॅट्रिकचा बॉल कशा प्रकारे टाकलाय तो गोलंदाज पीपीने, प्रेम पाटीलने. लाईन 30 हवी होती कारण परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि यॉर्करमध्ये आपण बघितलं की पायचीत पकडलंय वेदांतला. हो स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, टॉस केलं होतं. समोर फलंदाज भेटला एक्झॅक्टली पुढे मिडल स्टिकवर. एकदम टो क्रशर चेंडू होता, टो क्रशर यॉर्कर होता आणि हॅट्रिक स्पर्धेतली पहिली आपण बघतोय ती प्रेम पाटीलच्या नावावर. काय संघर्ष केलाय, काय कमबॅक केलाय, काय पलटवार केला आहे आणि जणू काय हे दाखवून दिलंय यही से शुरू होता है मेरा विजय पथ. दोन षटकाखेर स्थिती खूप चांगली होती याच्यात मात्र शंका नाही. जानकी स्पोर्ट्स पिंपळगर संघाची 2 षटकाखेर धावसंख्या 41 होती आणि 2 षटकाखेर आपण जर बघितलं तर एकच विकेट गमावली होती. आणि या षटकात बघतोय की फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट काढल्यात कॅप्टनने. दिस इज द कॅप्टन रोल. परफेक्ट बॉलिंग. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय तो सुहास. बघायचंय अजून एक विकेट इथे काढणार का, दबाव टाकणार का तो पीपी गोलंदाज प्रेम पाटील. स्ट्राईक एंडला सुहास आहे. चला सामना सुरू करा. या षटकामध्ये थोडासा वेळ जास्त गेलाय त्यामुळे जरा मॅच स्पीडअप करा. पंचांची काहीतरी चर्चा सुरू आहे प्रीतमची, कारण प्रीतम बराच वेळ झाला नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. त्या स्ट्रायकिंग एंडची संधीच मिळत नाहीये. एक गाव एक संघ हा फॉर्ममध्ये आपण बघतो की एकूण 80 संघ खेळणार आहेत आणि 80 संघांच्या माध्यमातून आपण बघतो की एकूण 8 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. पहिला क्रमांक रोख रुपये 1 लाख, दुसरा क्रमांक रोख रुपये 50,000, तिसरा क्रमांक चौथा क्रमांक रोख रुपये 15,000, 5वा 6वा 7वा आणि 8वा आपण बघतोय क्रमांक या स्पर्धेमध्ये प्रत्येकी रोख रुपये 8,000 आणि आकर्षक चषक. या फॉर्मॅटमध्ये किंवा या पूलमध्ये उत्कृष्ट फलंदाज LED टीव्ही आणि चषक, उत्कृष्ट गोलंदाज LED टीव्ही आणि चषक आणि मालिकावीरसाठी फ्रीज आणि चषक, रेफ्रिजरेटर. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. पहिल्या चेंडूवर 3 धावा कंप्लीट केल्या धावून ते सूरजने. चेंडूची मागणी करतायत पंच, चेंडू द्या. चला चेंडू दिलाय पंचांनी, सामना सुरू करा. पहिल्या 4 चेंडूत आपण बघितलं की 3 धावांनी त्यानंतर 3 विकेट काढल्यात. प्रेम पाटीलने हॅट्रिक पूर्ण केली.
स्ट्राईक एंडला सुहास नवीन आलेला फलंदाज आपण बघतो बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावर. ओ द विकेट. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. डाऊन द कॅच विकेट कीपर आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट. 4 चेंडू 4 गडी बाद. वॉट अ कमबॅक. वॉट अ कमबॅक. काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये स्वतः कॅप्टन प्रेम पाटीलने. मॅग्निफिसंट बॉलिंग. दोन षटकाखेर 41 होत्या. एकच गडी बाद झाला होता. तिसरं षटक सुरू झालं. 4 चेंडू 4 विकेट काढलेत या गोलंदाजाने. आणि काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी. काय कमबॅक केलंय. अब हवाई करेंगी रोशनी का फैसला. जिस दिए में दम होगा वही जलता रहेगा. हा पलटवार केलाय. हे उत्तर दिलंय. हे सांगितलंय कॅप्टनने आपल्या गोलंदाजीतून. सुपर बॉलिंग. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय की म्हणजेच हरेश. 4च्या 4 फलंदाज आउट झाले. ते शून्यावर बाद झाले. एकही धावसंख्या अंकित करू शकले नाही. सौरभ, हर्ष पाटील, वेदांत आणि सुहास 4ही फलंदाज ऑन डक. वॉट अ बॉलिंग. 4 चेंडू 4 विकेट्स. हा खूप मोठा पराक्रम केलाय संगनायकाने कॅप्टनने. मागच्या सामन्यात तो शेवट षटक घेऊन आला होता. या सामन्यात आपण बघितलं की तिसरं षटक तो घेऊन आलाय आणि काय पलटवार केलाय. कमबॅक केलाय आपल्या गोलंदाजीतून. धावसंख्येला कम्प्लिटली अंकुश लावलाय या गोलंदाज प्रेम पाटीलने. ड्राईव्ह केलाय थोडंसं मागे थांबून. ऑफ ड्राईव्ह कव्हरमध्ये शतशक आहे त्या ठिकाणी कव्हर करतोय चेंडू. 2चा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी. अजून एक इथे विकेट मिळणार का बघूया. पंचांनी निर्णय सोबत तिसऱ्या पंचांकडे रेफर केला हा निर्णय. तिसऱ्या पंचांकडे लगेच ॲक्शनमध्ये आले आहेत किरण थळे. बघू शकता स्क्रीनवर. चेंडूची फेक झाली. नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडू कव्हर केला. बघू शकता गोलंदाज प्रेम पाटीलने. आणि बॅट हवेमध्ये राहिली की काय बघू शकता. आता मात्र पुन्हा आता पंच हे सांगतात अजय पाटील कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. हळूहळू जाऊ दे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद झालाय की नाही याचा निर्वाळा मिळेल तिसरा पंच अजय पाटील यांच्याकडून. इथे मात्र चेंडू कव्हर केला. तुम्ही ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर तुमच्या बघू शकता. दूध का दूध पाणी पाणी का पाणी लगेचच तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. चेंडू कव्हर केला. बघू शकता हातामध्ये चेंडू आला आहे. स्टंपला मारण्याचा प्रयत्न. बॅटचं पोझिशन बघूया काय आहे. बॅट हवेमध्ये आहे. फलंदाज बाद. बॅट्समन डिपार्ट. बॅट्समन बॅक टू डग आउट आणि बाद होईल फलंदाज तो प्रीतम. वॉट अ बॉलिंग. वॉट अ फिल्डिंग ऑल्सो. 4 चेंडूत जर आमचा संगनायक आमचा गोलंदाजी 4 विकेट काढत असेल तर आम्हाला फिल्डिंग सुद्धा त्याच दर्जाची करावी लागेल. तेच बघायला मिळालं. चेंडूची फेक परफेक्टली केली प्रीतमकडे. प्रीतमने अजिबात वेळ न घेता लगेच दष्टा वाकवल्यात. बॅटिंगसाठी आता अमोलच्या सोबत आपण बघतो की हरेश आहे बॅटिंगसाठी. धावसंख्या 44. 44 धावा. 3 षटकाकडे धावसंख्या 41 होती. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. नंतर आपण बघितलं की सर्वच्या सर्व 5च्या 5 चेंडूत विकेट. त्यामध्ये 4 विकेट प्रेम पाटीलच्या नावावर आणि 1 विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. चला अटाली संघ फिल्डिंग लावून घ्या. या षटकासाठी बरोबर 10 मिनिटाच्या वरती वेळ गेलाय. त्यामुळे सामना लगेच सुरू करावा. 2:20 सामना सुरू झाला होता. चला टॉससाठी या. टॉससाठी रिपोर्ट करा. सामना असेल तो 3 षटकांचा. RD किरवली विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. चला RD किरवलीच्या कॅप्टनने रिपोर्ट केलेला आहे. जय हनुमान चौदरपाडा आपण रिपोर्ट करायचा आहे लवकरात लवकर. सामना सुरू करा लवकरात लवकर. तब्बल 7 गडी बाद झालेत आतापर्यंत मैदानावर जानकी स्पोर्ट्स पिंपळघर या संघाचे. चला कॅप्टन इथे आले. चौदरपाडा संघाचे इथे कॅप्टन इथे येत आहेत. सामना सुरू करा बा. गोलंदाज सज्ज बॉलिंग मार्कवर आपण बघतोय म्हणजेच अजय भोईर. पहिला चेंडू अजयचा. शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला आल्यानंतर पंच केलाय. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मिळते ती 1 धाव. ती म्हणजेच फलंदाज
अमोलच्या बॅटमधून एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 45, 46, 43. लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आहे. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत दोन धावाचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक थोडीशी वाईडीच झाली आहे. बॅकअपला खेळाडू खूप दूर उभा आहे. धावसंख्या 48, 48 इन द लास्ट ओव्हर. 48 धावा धावफलकार. शेवटच्या षटकामध्ये आपण बघतो की गोलंदाजी मार्गावर अजयच्या विरोधात आपण बघतो की पहिल्या चेंडूवर एक धाव, नंतर दोन धावा काढल्यात. आतापर्यंत या षटकात आले ते 3 धावा. धावसंख्या 48, 48. टोटल लॉस ऑफ 7 विकेट. या पुढचे होणारे सामने असतील ते 3 षटकाचे होणार आहे. त्याच्यानंतर नोंद घ्या दोन्ही संघांनी. कॅच होता. झेल बघायचं पकडला की नाही, फिनिश केलं. यस फिल्ड फलंदाजने बाद. खूप चांगला फिनिश केलाय झेल. फलंदाज बाद होईल. मिड ऑफ रिझनमध्ये समोर स्क्रीनच्या समोर मारण्याचा प्रयत्न होता. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा झेल तिथे टिपला खेळाडूने. थोडासा मिस टाइम झाला फटकाने. चांगला झेल फिनिश केला मिड ऑफमध्ये. आणि अजून एक विकेट म्हणजेच काय आपण बघतो की 8वी विकेट गमावली आहे ती जानकी स्पोर्ट्स पिंपळघर या संघाने. बॅटिंगसाठी पण बघतोय 9व्या क्रमांकावर नयन येतोय बॅटिंग करण्यासाठी. विद्युत प्रकाश होता हा पहिला दिवस आपण बघतोय स्पर्धेचा. एकूण 9 रजनीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. नयन न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. हा वेगवान चेंडू आहे. फुल टॉस चेंडू आहे. स्टीअर करण्याचा प्रयत्न होता अजय बोरीच्या विरुद्ध, पण काहीच कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 टू गो. काय कंट्रोल केलाय, काय गोलंदाजी केली आहे, काय कमबॅक केलंय. 2 षटकाखेर 41 धावा, एकच गडी बाद झाला होता. आणि 4थं षटक सुरू आहे. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर ते एकूण 48. म्हणजेच काय मागच्या 7 धावेंमध्ये 8 फलंदाज गमावलेत. मिस टाइम. हे चेंडू हवेमध्ये आहे आणि बघा तिथे चेंडू जाईल तो डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. काय फटका, षटकार. टायमिंग बेमिसाल, परफेक्ट टायमिंग झालं. समय साधना परफेक्ट होती या चेंडूवर. आणि बघू शकता हा फटका उंच पण गेला आणि लांब सुद्धा गेला. 50च्या पलीकडे धावसंख्या गेली. 50 अप फॉर टीम जानकी स्पोर्ट्स पिंपळघर. धावसंख्या 54 धावा धावफलकावर. 54. लॉस ऑफ टोटल 8 विकेट. या इनिंगमधला हा शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च करत अजय बोरीने 9. एक विकेट काढली आहे. चला आमच्या आता ज्ञानेश्वर मुकदम आता ज्ञानेश्वर चिकणे आता ॲक्शनमध्ये असतील. ज्ञानेश्वर चिकणे आपण या. स्लो रोहन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं आहे आणि ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. वाईड बॉल. संध्याकाळचं सत्र, मिड नाईटचं सत्र असं मी म्हणेन. मध्यरात्रीचे वाजले जवळजवळ घड्यामध्ये 2:45. आणि आता मात्र टॉससुद्धा इथे लगेचच कव्हर होईल पुढच्या सामन्याचा. जिथे मात्र सामना असेल तो 3 षटकांचा. RD किरवली विरुद्ध जयनुमान चौदरपाडा. वेगवान चेंडू. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होईल या ठिकाणी धावची स्वरूपामध्ये. म्हणजेच काय आपण बघतोय मैदानावर एकूण 9 गडी गमावलेले आहेत ते बॅटिंग करत असताना जानकी स्पोर्ट्स पिंपळघर या संघाने. धावसंख्येची अंकित जरी धावफलक होती म्हणजेच 55 आणि 56 धावसंख्येचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये समोर असेल बॅटिंग करत असताना तो म्हणजेच पिंपळघर संघाच्या समोर भूमी 11 जय बोरशादेव अटालिया संघ. या संघासमोर 56 धावसंख्येचं लक्ष असेल. 56 टू विन. वळी आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जिथे मात्र सज्ज असतील ज्ञानेश्वर चिकणे जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय. या आपण ऐकूया आवाज निखिल वाकळेचा. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद परब सर. नेक्स्ट मॅच किरवली आणि चौदरपाडा या 2 संघामध्ये होणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेश दाखल्या पाटील माजी सरपंच वडूनगर यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस या ठिकाणी कंप्लीट करतोय. तीन षटकांचा सामना असेल फक्त.
ओके, थँक्यू. 4 षटकांचा सामना असेल. काटा असं म्हणणं आहे नक्कीच. आणि किरवली संघाने टॉस जिंकलेले. राजेश पाटील, आपण नक्कीच व्यासपीठावरचा टॉस जिंकलेले निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. नक्कीच ही जी खेळपट्टी बघितली, मैदान बघितलं, तर फलंदाजीसाठी पूरक असं वाटते, कारण बरेचसे षटकार चौकार आपण बघितलं. समोरचा जो संघ आहे तोही संघ चांगला संघ आहे. साधारणतः काय मनात आहे, काय डोक्यात आहे, किती धावांपर्यंत रोकाल? काय नाही, मी नॅचरल आमचा गेम खेळलो. आता नाईटची स्पर्धा आहे, वेळ पण खूप झालेली आहे. बघूया आता मैदानात गेल्यानंतर समजेल. रजनी क्रिकेट आणि दिवसाचं क्रिकेट यामध्ये खूप फरक असतोय. काही प्रेशर होता इथे खेळताना? नाही, प्रेशर वगैरे काय नाही. आता एवढ्या टुर्नामेंट खेळतो ना, असं नवीन एखाद प्लेअर असेल तर त्याच्यावर प्रेशर असतो. आणि संघ पण काय, आमचा ओम्स आहे, असोसिएशन आहे, तर पूर्ण इथे संघ आहे असा. नक्कीच आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया. किरवली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि चौधरपाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलेले. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. रजनी दुपारची आपण पाहतोय, नक्कीच मध्य रजनी, आणि या रजनीमध्ये आपण कॉम्बॉक्समध्ये स्वागत करूया निखिल वाकले सरांचं. थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो, चेक. एका बाजूला जानकी स्पोर्ट्स पिंपळघर आणि त्या विपक्षामध्ये बोरशादेव अटाळी, भूमी 11 जय बोरशादेव अटाळी अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती 56. आणि पहा, आपली ग्रँड ओपनिंग आपण पाहिली. खरं तर ड्रोन कॅमेराचा व्ह्यू आणि ही मेहनत आहे आदरणीय आमच्या किरण दादांची. निश्चितच पूर्ण व्ह्यू, पूर्ण मैदानाचा 360 अंशाचं वर्तुळ सध्या तुम्ही पाहताय. आणि सन्माननीय श्री सुरेश जी गोपीनाथ म्हात्रे साहेबांच्या नावानं सजवली गेलेली ही स्पर्धा, आदरणीय बाळामामा म्हात्रे चषक 2024चा हा चित्तथरारक प्रवास. बघा काय सब्लिमेशन आहे. ही खरं तर मेहनत आहे. ही आपल्या ग्रामीण भागातल्या कलाकारांची कलाकारी आहे. आणि निश्चितच SK एंटरटेनमेंट, आमचे आदरणीय किरणदादांची मेहनत या स्पर्धेक, आणि पूर्ण त्यांचा ताफा, पूर्ण त्यांच्या टीमची मेहनत. आणि हे फार महत्त्वाचं आहे की ड्रोन कॅमेराची वेगळी अदाकारी तुम्ही इथे दाखवतात. मनापासून आपले आभार. वळूयात खरं तर 56 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. प्रीतम भोईरच्या हातावर इथे विश्वास दाखवलाय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, विनायक आणि अभिषेक. चला आपण इथे स्टॉपवॉच लावूयात. 20 मिनिटांचं सेशन जे उर्वरित बाकी आहे. 2:52 झाली आहेत बरोबर. 2:52 इथे आपण सुरुवात करतोय. पहिल्या बॉलला गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. प्रीतम भोईर आलेत 20 मिनिटांच्या सेशनमध्ये. अमोल आलेत. खरं तर इथे थोडेसे बदल पाहायला मिळत आहेत. टीम पिंपळघरच्या माध्यमातून, जानकी स्पोर्ट्स पिंपळघर, सध्या जानकी स्पोर्ट्स या नावानं पुरस्कृत झालाय संघ. बऱ्याचदा आपण हंसिका 11 या नावानं देखील या संघाला खेळताना पाहिलंय. मैदानाच्या आतमध्ये एक मोठं रणसंघर्षात्मक क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. भरपूर मेहनत प्रत्येकाची या स्पर्धेकरता. गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अमोल भोईर. पहिलाच बॉल चालला ऑन साइडला. इथे एकंदरीत फंबल झालं, मिसफिल्डिंग, आणि त्यानंतर 2 धावा सहजतेनं वेचत असताना याच 2 आकड्याच्या सहाय्यानं धावफलकाचा श्रीगणेशा केलाय. 56 धावसंख्येची गरज आहे. परंतु या आधीची लढत आपण पाहिली, कुकसे आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान चौधरपाडा हा संघ संघर्ष करत असताना काय लढलाय राज पाटील. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये 1 चेंडूत 6 धावांची गरज असताना एका धावेची क्रिकेटमध्ये किंमत काय ते दाखवलं. हरला परंतु लढला आणि अक्षरशः प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. फुल टॉस होता, पाठवलाय डाऊन द ट्रॅक, समोर उडवलाय. आणि पहा इथे नो बॉलचा सिग्नल पंचांमार्फत. रिव्ह्यू घेतलाय. इट्स ऑन अबाउट द वेस्ट ऑर नॉट. इथे क्रॉस व्हेरीफाय केलं जाईल. आमच्या टेक्निकल रूम मध्ये तिसरे पंच देखील दाखल झालेत. ऑफिशियली ते चेक केलं जाईल आणि इथे स्वच्छ आणि पारदर्शन सगळं काही जे आहे ते पारदर्शक क्रिकेट,
कोणत्याही खेळाडूवर अन्याय इथून केला जाणार नाही. इट्स अ नो बॉल. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन तो कायम इथे मात्र राखला जाईल. संघाची धावसंख्या याच अतिरिक्त 1+1 अशा 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 4 धावसंख्या. संघाची टोटल जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवर. खरं तर फेब्रुवारी महिना सुरू आहे. अनेक ऐतिहासिक क्षण याच महिन्यात आपण पाहिलेत. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न झालाय. वरची एज घेऊन बॉल चाललाय बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये. एक सिंगल जिथून कन्वर्ट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल जी जाऊन पोहोचली आहे 5 या धावसंख्येवर. 22 चेंडू शिल्लक आहेत. आता 51 धावसंख्येची गरज आहे. आपला लाईव्ह स्क्रीन ऑन स्क्रीन तुम्ही रिक्वायरमेंट ऑफ दी रन्स पाहू शकाल. आणि इथे या षटकाचा जर आपण विचार केला तर ऑथराईज चेंडूंचा खेळ संपलाय. तो 2 निश्चितच 2:52 या स्पर्धेला आपण सुरुवात केल्या. या सेशनला आपण सुरुवात केली उत्तरार्धाची. आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अमोल भोईर आलेत. इथे पहा बॅटन पॅड मधून उडवलाय बॉल. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा परिसीमा क्षेत्राच्या बाहेर. इथे अत्यंत दर्जेदार स्ट्रोक आणि या बॉलवर इथे मिळतील 4 धावा. चौकार आला आणि या चौकाराच्या सहाय्यानं 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 9 या आकड्यावर. विनायक आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये विदिन अ क्विक ऍक्शन करा. या स्पर्धेकरता भरपूर मेहनत आमचे तिन्ही पंच. तदनंतर या स्पर्धेकरता आयोजकांची देखील फार मोठी दारोमदार आहे. कारण खरं तर डे क्रिकेट ठेवणं फार सोपं आहे, परंतु रजनी क्रिकेटचं आयोजन करणं हे फार महागडं आहे. आणि इथे मी एक गोष्टीचा जरूर उल्लेख करेन. व्यावसायिक ग्रामीण क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर ज्यावेळी 1 लाख साधारणतः पारितोषिक असतं त्यावेळी एंट्री फी आपण पाहतो 10 ते 12 हजारच्या रेंजमध्ये असते. परंतु वडूनवगरकरांनी हे फार एकदा जोरदार टाळ्या वडूनवगरसाठी वाजल्या पाहिजेत. फक्त कमी फी ठेवली. प्रत्येक ग्रामीण संघाला इथे उपस्थिती किंवा त्यांना इथे सहभाग घेता यावा याकरता फक्त 8,000 फी ठेवले त्यांनी. आणि एक मानाचा सलाम असेल टेनिस क्रिकेट विश्वाकडून वडूनवगर ग्रामस्थांना की एक चांगला निर्णय तुम्ही घेतलाय आणि तब्बल इतकी मोठी स्पर्धा इतका मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून देताय खेळाडूंना. फार फार महत्वाचं आहे. इथे गोलंदाज तयार. अक्षरशः बॅटन पॅड मधून खोदून काढलाय बॉल. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्ट्रॉंग ऍक्शन तैनात केली आणि इथे खरं तर डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला. एक सिंगल इथून अधोरेखित केली जाईल. संघाची धावसंख्या 4 चेंडूंचं सत्र इथे संपल्यानंतर 10 या आकड्यावर. विजयाकरता 20 चेंडू शिल्लक आहेत आणि बरोबर 46 धावसंख्येची गरज आहे. 20 चेंडू आणि 46 धावा. अटाळीकर मात्र इथे लढतायत. एकच सांगेन की आयुष्यात आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका आपल्या समोर किती मोठी संकट आहेत, परंतु आपल्या संकटांना जरूर सांगा की आपल्या आयुष्यातली ध्येयवेळी स्वप्न तुमची किती मोठी आहेत. आणि इथे पलटवार केलाय पिंपळगर संघाच्या गोलंदाज अमोल भोईरला. इथे मिळते पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू. मिस्टर विनायक ज्याला परतावं लागणार आहे. बॅट्समन आउट. अभिषेकला परतावं लागलं. फलंदाज इथे मात्र बाद झालाय 1 या धावसंख्येवर. त्याच्या वैयक्तिक कोड्यातली एकच धाव त्याने इथे मात्र बनवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील जो मात्र दाखल झालाय. अत्यंत चांगली काटक झेल. सूरज जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्याने इथे झेल टिपलाय. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे. इथे भरपूर मेहनत आहे प्रत्येकाची, परिश्रम आहेत. SK एंटरटेनमेंट खूप चांगलं सब्लिमेशन इथे दाखवतात. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टम्प्स आलाय. इथे पहा बॅकफुटवर जाऊन हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेचलाय. फटक्यात टायमिंग आणि टेम्परमेंट नव्हती, त्यामुळे सहजतेने इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2. आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं षटक क्रमांक 1 ची इथून होतीये समाप्ती. 12 धावा
ज्या पटलावर जोडल्या जात आहेत. संघाची टोटल 18 चेंडू आणि आता 44 धावसंख्येची गरज आहे, कारण बरोबर 56 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. विजयाकरता अजूनही 44 धावा, 3 षटकं आणि साधारणतः रिक्वायर रन रेटचा जर आपण विचार केला ना तर 14.47 च्या सरासरीने इथे धावा कमवायच्या. 14.5 धावा प्रति षटक. थोडंसं अवघड आहे या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये. दमट वातावरण आहे आणि खरं तर आर्द्रता देखील या आता हवेमध्ये जास्त आहे, त्यामुळे कारण समालोचन करताना दमछाक होते, त्यामुळे कळतं की डेफिनेटली किती ताकद लागत असेल खेळाडूंना देखील खेळण्याकरता. हे फार या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये खेळ करणं फार अवघड आहे, कारण जवळजवळ 3 वाजलेत आणि निश्चितच आता प्रीतम भोईरच्या हातावर विश्वास दाखवलाय. चला अटाळी संघ आतापर्यंत इथे 8 मिनिटं गमावली आहेत आणि पहिलं षटक टाकून झालंय. पेनल्टी दिली जाईल याची देखील नोंद घ्या आणि ही पेनल्टी पिंपळगर संघ तुम्हाला इथून देण्यात येऊ शकेल, तो डिसिजन इथून मात्र घेतला जाईल. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रीतम भोईर, षटक क्रमांक 2, पहिलाच बॉल. इथे पहा बॉल उडवलाय, लॉंग ऑफ सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर बॉल चाललाय. संघर्षाचा शंखनाद करत चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. ऍक्शन रिप्ले. इथे पहा काय फटका खेचलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ तो लँड झाला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे आलाय षटकार. कदाचित रणशिंग फुंकलंय. 17 चेंडू 38 धावसंख्येची आता गरज आहे. पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण. आदरणीय निलेशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅन फ्रॉम चौदरपाडा. त्यांना विनंती आहे मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण या VIP डायसमध्ये स्थानापन्न व्हायचंय. 38 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू इथून शिल्लक. इथे पहा स्ट्रोक चांगला आहे, बॉल चाललाय ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. पहिली धाव वेगानं आली आणि पहा चित्त्याची चपळाई, ती मात्र फलंदाज प्रेम पाटीलनं विनायकनं इथे मात्र निश्चितच सिंगल कन्वर्ट केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं प्रेम पाटीलची काटकता आपल्याला पाहायला मिळाली जरूर, परंतु इथे योग्य कॉलिंग. याच एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल 19 या अंकावर 16 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला खरं तर पिंपळगर संघ आज जानकी स्पोर्ट्स या नावाने खेळतो आणि त्या विपक्षामध्ये भूमी 11 बुरशादेव अटाळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. याच धावा इथून मात्र कम्प्लिटली चेस करत असताना 16 चेंडू 37 ची लढत आणि इथून या 37 धावा कम्प्लिटली चेस केल्या जातील का, परंतु गोलंदाजीचा तीक्ष्ण आणि भेदकता इथून मात्र दाखवत असताना अत्यंत काटक गोलंदाजी होते. गोलंदाज प्रीतम भोईर षटकातला 3रा बॉल घेऊन इथून मात्र सज्ज. सुपर बॉलिंग, दर्जा आणि गुणवत्ता त्याची सिद्धता प्राप्त करतोय गोलंदाज. प्रेम पाटीलला बांधून ठेवलं अक्षरशः. इथे लॅक ऑफ फुटवर्क, थोडीशी कमकुवतता पाहायला मिळाली. पायांची मोमेंट फार महत्वाची आहे. 3 चेंडूंचा सत्र इथे संपलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रीतम भोईर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. इथे पहा फटका सिलिमिड ऑफ च क्षेत्र आता स्वीपर कव्हर मध्ये पहा इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षित केलं गेलं. टिपिकल कॉपीबुक स्टाईल हा फटका खेचला होता. इथून एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. संघाची टोटल 20 या धावसंख्येवर 14 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत महत्वाची लढत, नॉकआउट आहे ही या स्पर्धेमध्ये जो संघ हरेल त्याला परतीचा प्रवास करावा लागेल. आणि खऱ्या अर्थाने एक फार मोठा प्लॅटफॉर्म इथे ग्रामीण भागातल्या खेळाडूंना, जे ग्रामस्थ मंडळ वडूनवगर विशेष करून सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब त्यांच्या नावानं ही स्पर्धा इथे मात्र खेळताना आपण पाहतोय. आपटून टाकला आणि त्याला उडवला हाफ ट्रॅकर रोहित शर्मा स्टाईल फ्रंट फुटबॉल, परंतु इथे फलंदाज डावखुऱ्या हाताचा आहे. सरळ चेंडू उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि लॉंग लेगच्या मधल्या क्षेत्रातून षटकार. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रॉपर कनेक्शन, रिस्ट ऑफ द पॉवर. इथे मात्र मनगडाची ताकद झोकली फलंदाजानं. 13 चेंडू 30 धावसंख्येची आता गरज आहे. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 आणि ड्यू नाही म्हणता येणार, फॉग म्हणावं लागेल. इथे मात्र चहू बाजूनं फ्लडलाईट्सवर फॉग इथे मात्र जमा झालं.
डेफिनेटली आता प्रत्येक खेळाडूला या गोष्टीचा इथे सामना करावा लागेल. गोलंदाज तयार. इथे पहा फटका तर उडवलाय, फटका फसलाय, समोर क्षेत्ररक्षक अचूकतेनं टिपली आहे झेल. बॅटरला इथून परतावं लागणार आहे. बॅट्समन आउट. मिस्टर विनायक हॅज टू डिपार्ट. ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो. खरं तर बॅटच्या वरच्या प्रभागामध्ये चेंडू आदळलाय आणि अचूकतेनं झेल टिपली आहे क्षेत्ररक्षकानं. स्वतःच्या संघाकरता अत्यंत गरजेची भूमिका इथे मात्र निभावत असताना क्षेत्ररक्षक केवल आता 12 चेंडू आणि विजयाकरता 30 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत बरोबर 12 मिनिटं झाली आहेत. 12 मिनिटांमध्ये आपण 2 षटकं संपवली आहेत. उर्वरित 8 मिनिटांमध्ये आता तुम्हाला 2 षटकं संपवायची आहेत. याची देखील नोंद घ्या. टीम पिंपळगर संघ, जानकी स्पोर्ट्स पिंपळगर इथे मात्र लढतीये. खरं तर डार्विनचा सिद्धांत आहे ना, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तुमच्या अस्तित्वाकरता तुम्हाला लढावं लागेल आणि तोच इथे स्ट्रगल सुरू आहे, तोच संघर्ष सुरू आहे. कदाचित पिंपळगर या संघाच्या माध्यमातून 12 चेंडू विजयाकरता 30ची सरासरी, प्रति षटकागणिक 15 धावा इथून मात्र करायच्या होत्या. याआधी रिक्वायर रन रेट आपण पाहिला 14.5चा होता आणि कदाचित ॲव्हरेज इथून राखण्यामध्ये, तो रन रेट राखण्यामध्ये यश आलंय. ते फलंदाजी करणाऱ्या अटाळी संघाला, भूमी 11 बोरशादेव अटाळी संघ 3 षटकामध्ये जर 3 मिनिटांमध्ये हे षटक जर संपलं नाही तर अंपायर्सना इथून सूचना आहे की आम्ही सूचना तर करूच, तुम्हाला एका खेळाडूला तुम्हाला इनफिल्डच्या आत घ्यावं लागेल. खरं तर बरोबर आता 3 वाजून 6 मिनिटं झाली आहेत. निश्चितच 3 वाजून जशी 9 मिनिटं होतील त्यावेळी आपलं तिसरं षटक संपणं अनिवार्य आहे आणि त्यावेळी तुम्हाला एका खेळाडूला आत घ्यावंच लागेल. इथे गोलंदाज तयार. इथे हा बॉल, त्याची लाईन ऑफ ॲक्शन चेक करतायत पंच. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीने 27 या अंकावर. समीकरण बदललंय. आता 14.5ची सरासरी प्रति षटकागणिक इथे राखावी लागेल. 12 चेंडू 29चा सामना. क्रॉस बॅटेड स्ट्रोक प्रॉपर कनेक्ट केलाय. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पहा वेगानं झडप घातली, अत्यंत वेगानं आणि काटकतेनं क्षेत्ररक्षक सुहास त्या बॉलवर पोहोचले आणि इथून फक्त धावा कंप्लीट केल्यात. त्या सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली 28. 11 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू आणि 28 धावा. काय सामना रंगलाय अक्षरशः. इथे प्रत्येक संघाचा खरं तर प्रत्येक संघाची चुरशीची लढत आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळते. यापेक्षा महत्त्वाचे क्षण काय असतील इथे क्रिकेटला, या विश्वामध्ये. सुपर बॉल, क्रॉस बॅटेड फटका खेचायचा होता. ग्रामीण क्रिकेटला लागलेलं हे ग्रहण इथे मात्र फलंदाजाला बॅकफुटवर ढकलून गेला हे क्षणचित्र. 10 चेंडू 28चा सामना आहे. अत्यंत एलिव्हेटेड बॉल, इम्प्रुवाइज केलं चेंडूला. इथे पहा बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय. बॉल चला एक्स्ट्रा कव्हर च्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय. चौकार. 4 धावा. होऊ शकेल. फटका पहा उडवलाय मिड विकेट परिसीमा क्षेत्रात. 2 खेळाडूंच्या अगदी मधोमध या बॉलवर धावा खोऱ्यानं वेचल्या गेल्यात आणि इथे धावा कंप्लीट केल्यात. त्या मात्र 2. संघाची टोटल पोहोचली आहे 34. विजयाकरता 8 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय रिक्वायरमेंट 8 चेंडू विजयाकरता 22 धावसंख्येची गरज. सध्या फलंदाजी करणारा भूमी 11 जय बोरशादेव अटाळी संघ 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात इथे क्रीडा पटलावर जोडल्या गेल्यात. 8 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. तुम्ही पाहत आहात ग्रामीण सम्राट चषक 2024. क्रॉस बॅटेड स्ट्रोक फक्त उडवलाय. इथे लांबी अतिरिक्त की उंची जास्त? इथे उंची जास्त, फटक्यात ताकद कम.
और गुस्सा ज्यादा, बैट्समैन आउट, विकेट बदन। शेवटचा एक चेंडू इथं शिल्लक आहे। 7 चेंडू विजयाकरता बरोबर 22 धावसंख्येची गरज आहे आणि दोन्ही पंचांना सूचना आहे की एका खेळाडूला तुम्हाला इनफिल्डच्या आत घ्यावं लागेल चौथ्या षटकाकरता। ही इथून मात्र स्ट्रिक्ट पेनल्टी जी दिली जाणार। एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, परंतु 3:09 कालावधी अगदी पलटून गेला आणि त्यानंतर देखील अजून एक बॉल शिल्लक आहे, त्यामुळे ही पेनल्टी जानकी स्पोर्ट्स पिंपळगर संघाला इथून मात्र दिली जाईल आणि स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण फॉलो करतोय। बॉल तयार, चांगली गोलंदाजी होते, अचूक टप्प्यावर इथे मात्र टप्पा साधलाय। अत्यंत महत्त्वाच्या क्षणी आता 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे आणि दोन्ही पंचांना सूचना, विशेष करून पिंपळघर संघाला सूचना की अतिरिक्त एक खेळाडूला तुम्हाला आत घ्यावं लागेल। चला, जास्त टीम मीटिंग नको आहे आणि जर अजून आपण टाइम लावला तर मग यानंतर आयोजक सतर्क आहेत, ते कदाचित धावांच्या बाबतीत देखील तुम्हाला इथून पेनल्टी देऊ शकतील। कदाचित मॅच सेन्सेशनल अवस्थेमध्ये म्हणून इथे धावांची पेनल्टी दिलेली नाहीये, तर कृपा करून पहा। सांघिकता शिकवणारा हा क्रिकेटचा खेळ, हे किरण दादा आपण पाहतो ना, हे भिवंडीचं क्रिकेट आहे ना, कदाचित शिस्तबद्धतेकरता जाणलं गेलं आहे आणि द लेजंड ऑफ भिवंडी मिस्टर विलासराव पाटील साहेब या क्रिकेटची मुहूर्तमेढ रचताना फार फार मेहनत घेतली त्या व्यक्तिमत्वांनी। इथे शेवटचे 6 चेंडू विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे। चला, चेंडू व्यवस्थापक लवकर चेंडूंची पूर्तता करा आणि मला वाटतं आज इथे विक्रम झालाय, सगळ्यात जास्त बॉल आज इथं आपण चेंज केलेत। कदाचित क्वालिटी डिपार्टमेंटचा ISO ऑडिट बसवावं लागेल आपल्याला आता या कंपनीचं, कारण इथे आज पाहतोय ना, वेळ देखील आपण फार गमावला चेंडूंच्या नादात। त्यामुळे आता आयोजकांना देखील एक रिक्वेस्ट असेल की निश्चितच इथे आपण पाहतोय ड्रोन कॅमेराचा व्ह्यू, अत्यंत मनमोहक अशी ही दृश्य आणि पहा अगदी भौगोलिक रचना मैदानाची किती सुंदर आहे। चहू बाजूनं 8 टॉवर्स इन ॲक्शन आहेत आणि या स्पर्धेचं पूर्ण छायाचित्रण खरं तर SK एंटरटेनमेंट या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सोबत आमचे ऑफिशियल पार्टनर या स्पर्धेचे, आणि आपण पाहत आहात ग्रामीण सम्राट चषक 2024चं हे अत्यंत दैदिप्यमान स्वरूप। शेवटचे 6 बॉल अंपायर मला वाटते फार वेळ घेतला त्यांनी, एक खेळाडू आत लावल्यानंतर जवळजवळ आता त्यांनी 4 मिनिटं घेतली आहेत, कारण 3:13 खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळाली। टीम पिंपळघर, जानकी स्पोर्ट्स पिंपळघर, तुम्हाला ऑफिशियली ही दुसरी सूचना आहे। गोलंदाज तयार, 6 चेंडू विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे। केवल आलेत गोलंदाजी मार्कवर, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, फटका स्लाइस झालाय, बॉल 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये आणि पहा इथे आल्यात एकाच ट्रॅकवर 2 गाड्या, अपघात तर होणार। धावचीतची संधी निर्माण झाली आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय। बॅट्समन आउट। ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल। आणि इथे परतावं लागेल अजय भोईरला। बॅट्समन आउट। रेड ग्रिप ज्या बॅटची आहे त्यांना खरं तर परतावं लागेल आणि अॅनलायझिंगच तसं आहे, क्रिकेटच्या नियमांच्या आधारावर खरं तर हे ओळखलं गेलं। परंतु एक रिक्वेस्ट आहे हात जोडून खेळाडूंना की शक्यतो जो आपला म्हणजे तणावात्मक प्रसंग जोपर्यंत नाहीये
किंवा एकदम अगदी क्लोज एन्काउंटर नाही आहे तोपर्यंत फक्त ऑन अबाव दी वेस्ट आणि धावचित करता आपण रिव्ह्यू इथून घेऊ शकतो किंवा मग अन्यथा अतिरिक्त वेळ इथून मात्र गमावला जातो रिव्ह्यूच्या वेळी. ऑनफिल्ड अंपायर्सचे निर्णय इथून दिले जातील ग्राह्य. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेचायचा होता, फटका मिसकनेक्ट झालाय. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग मधून फक्त एक सिंगल जी इथे जोडली जाईल. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 20 धावसंख्येची गरज आहे. या आधीची लढत आपण पाहिली, शेवटच्या टप्प्यात काय खेळलाय राज पाटील. अगदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला कुक्षाचा तो सुपरस्टार खेळाडू. कदाचित तशा पद्धतीने इथे देखील आक्रमण होईल का या फलंदाजाकडनं. बॉल तयार, केवल फटका चांगला आहे. गोलंदाज फार हुशार आहे किरण दादा, कारण आता आपण पाहतो ना की त्याला ठाऊक आहे कशा पद्धतीने कोणत्या लेंथवर मला गोलंदाजी करायची आहे, कशा पद्धतीने इथे मला चेंडू टाकायचे आहेत. केवलचा हा ॲक्शन रिप्ले आपण पाहतो, तो स्टेप आउट होऊन हा फटका खेचला. त्यानंतर डाऊन द ट्रॅक बॉल लॉंग ऑन मधून प्रोटेक्शन दिलं. 3 चेंडू आणि विजयाकरता कंपल्सरी 19 धावसंख्येची गरज आहे. आता लोअर फुलटॉस उडवलाय, बॉल चालला ऑन साइडला मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर क्षेत्राच्या मधून चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडू विजयाकरता कंपल्सरी 13. आता फक्त आणि फक्त एक्स्ट्रा धावच करिश्मा करू शकते या मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहेत, कारण 43 धावा या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 4 गडी आतापर्यंत गमावलेत. टीम भूमी 11 बोरशादेव अटाळी या संघाच्या माध्यमातून. फलंदाज इथे मात्र स्ट्रायकर एंडवर प्रेम पाटील. आणखीन एक दमदार स्ट्रोक उडवलाय मिड विकेटच्या बाहेर. इथे दिलीये मानवंदना. बॉल चाललाय षटकाराकरता आणि ऍक्शन रिप्ले. दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्याचा ऍक्शन रिप्ले इथे दिसणार का. क्रिकेटमध्ये एका धावेची किंमत काय ते कदाचित सांगून गेले दोन्ही सामने. इथे 1 चेंडू आणि कंपल्सरी 7 या धावसंख्येची गरज आहे. 7 1 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. याआधी देखील तो सीन आपण पाहिलाय. व्हॉट अ मॅच. हे ग्रामीण क्रिकेट आहे ना. मी याआधी देखील उल्लेख केला की किरण दादा खरं तर हे ग्रामीण क्रिकेट पूर्ण क्रिकेटचा आत्मा आहे. कदाचित हे खेळाडू खेळतात ना आपल्या गावाच्या मान सन्मानार्थ. हे खेळाडू खेळतात ना आपल्या गावकऱ्यांच्या प्रतिष्ठेकरता. हे खेळाडू खेळतात आपल्या पाठीराख्यांच्या प्रतिष्ठेकरता. आणि हाच ग्रामीण क्रिकेट. सध्या 1 चेंडू आणि विजयाकरता 7 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज केवल आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. फटका चांगला आहे, परंतु केवलने इथे मात्र बाजी मारली आहे. सामना जिंकलाय. मनापासून आपलं अभिनंदन. टीम जानकी स्पोर्ट्स पिंपळघर मात्र इथे पुढच्या फेरीत दाखल होतीये. मनापासून आपलं अभिनंदन. थँक्यू सो मच. जानकी स्पोर्ट्स पिंपळघर संघ एक सूचना आहे तुमच्याकरता. 16 तारखेला तुम्हाला ठीक 2 वाजता या मैदानात उपस्थित राहायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार प्रीतम भोईर ठरतो या मॅचचा सुपर हिरो. वेलकम. आणि निश्चितच यानंतर या आजच्या दिवसातली शेवटची लढत तुमच्या साथीने इथे मात्र महेश लाईट्सचे प्रोप्रायटर आदरणीय मयूरदादांच्या शुभ हस्ते इथे हे पारितोषिक वितरित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच